पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या आणि लष्कर जवानांच्या वेशात हल्ला केला आणि त्यामुळे अचानक लष्करी वेशात भारतीय जवानांना पाहून हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणखीच घाबरले होते। महिला त्यांना पाहून मुलांना मारू नका, हवं तर मला मारा अशी विनवणी करत होते। बैठो, हम लोग फौज है, हम इंडियन आर्मी है असं म्हणत या जवानांनी त्यांना त्यानंतर धीर दिला होता। बैठो 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 आराम से बैठो। फायरिंग कर रहे हैं वो लोग। हाँ फायरिंग कर रहे हैं। ये चोट है मेरे बाजू में बगल में था। क्या ब्लड कहीं लगा चोट के बेटा? अरे नहीं 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 नहीं, हम लोग फौज है, हम लोग बैठो बैठो, हम लोग फौज है, बैठो बैठो। मेरे बच्चे को अरे हम लोग फौजी हैं, कुछ नहीं करेंगे। थोड़ा बताइए हुआ पति को मार दिया? नहीं नहीं बेटा शांत रहो, लो पानी पियो पानी पियो। हैदराबाद से। अरे साथ में आपके हैदराबाद के हैं। मैं हैदराबाद से। तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिघांची नावं आणि स्केच आता सुरक्षा यंत्रणेने जारी केलेलं आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। स्केच तर जारी करण्यात आलंय, मात्र या तिघांची नावं सुद्धा आता समोर आली आहेत। आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा। पुन्हा एकदा ऐका, आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या तिघांची नावं आहेत। लष्करातील जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस या तिघांचाही शोध घेत आहेत, त्यांच्या मागावरती सध्या आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती भ्याड हल्ला केला आणि याच हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य आता पुढे आली। साम टीव्हीवरती ही दृश्य आपण पाहतोय, आक्रोश ऐकतोय आणि जो गोळीबार झालाय त्याचा थरकाप उडवणारा आवाजही। उमरा चलना यार। ओ ये था कोई दिसता जहांगीर तो यार बिहारियां पीछे जुलदे यार, तू मौत की कसम इधर गेंद है। उमरा चलना यार। ओ ये था कोई। तर पहलगाममध्ये अजून सुद्धा 4 ते 6 दहशतवादी लपल्याची माहिती मिळतेय। दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टरचा देखील वापर केला जातोय। पहलगामच्या संपूर्ण रस्त्यावरती सध्या भारतीय सैनिक उतरले आहेत, जवान उतरले आहेत, त्यांच्याकडनं सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। तर हवाई दलाद्वारे सुद्धा म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे सुद्धा आता या दहशतवाद्यांचा तपास केला जातोय। 4 ते 6 दहशतवादी या ठिकाणी अजूनही लपल्याची माहिती मिळतेय। तर ही दृश्य आपण पाहतोय, 3 जणांचे सध्या स्केच हाती लागलेले आहेत। ज्या प्रत्यक्षदर्शींनी या दहशतवाद्यांना पाहिलं त्यांच्याच सांगण्यावरून हे स्केच आता जे आहेत ते काढण्यात आलेत आणि त्यानुसार आता तपास सुरू झालाय। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय की हेलिकॉप्टरच्या द्वारे सर्च ऑपरेशन केले जात आहे। एकंदरीतच 4 ते 5 हजार पर्यटक ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी अचानकपणे हे 6 ते 7 दहशतवादी येतात, खुलेआम बेछूट अंधाधुंद असा गोळीबार करतात आणि त्यानंतर निघून जातात आणि म्हणून सर्च ऑपरेशन महत्त्वाचं ठरतंय। नेमकं हे गेले कुठे, त्याच परिसरात असतील असे अनेक संशय आहे। हेच धागेदोरे जोडत आता सैनिक तपास करतायत। तर जम्मू काश्मीर मधल्या पहलगाममध्ये काल झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कानपूर इथला व्यापारी शुभम द्विवेदी याचाही समावेश आहे। पत्नी आणि 11 सदस्यांची फॅमिली ग्रुप सोबत काश्मीरला हे फिरायला गेले होते। शुभमचं लग्न अगदी 2च महिन्यांपूर्वी झालं होतं, 12 फेब्रुवारीला झालं होतं। ईशान्यात द्विवेदीशी अशी त्याच्या बायकोचं नाव। लग्नानंतर शुभम आणि ईशान्याची ही दुसरी ट्रिप होती आणि त्यावेळी त्यांनी कुटुंबियांसोबत फिरण्याचं ठरवलं होतं। शुभम आणि ईशान्याचे कुटुंबीय सुद्धा याच ट्रिपमध्ये सहभागी होते। दहशतवाद्यांनी शुभमला कुराणमधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं। शुभमला ते म्हणता न आल्यानं अतिरेक्यांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या।
शुभमचा हल्ल्याआधीचा हा व्हिडिओ आपण पाहतोय. कुटुंबासोबत तो हसताना खेळताना दिसतोय. मात्र त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी शुभमचा मृत्यू झालेला आहे. दहशतवाद्यांसंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. दहशतवाद्यांचे फोटो सुद्धा आता समोर आलेले आहेत. लष्करी गणवेशामध्ये या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सगळ्यात मोठी बातमी, एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवरती सध्या आपण पाहतोय. हेच ते 4 दहशतवादी, त्यांचा फोटो समोर आलाय ज्यांनी काल पहलगाम मध्ये हा सगळा हिंसाचार केलेला आहे. अगदी भ्याड हल्ला करत या क्रूर कर्म्यांनी 28 जणांना ठार केलेलं आहे. हे चेहरे नीट पहा. याच 4 जणांनी संपूर्ण देशाला हादरवलेलं आहे. त्या सगळ्या ज्या दहशतवाद्यांमध्ये या चौघांचा सुद्धा समावेश आहे. यांचे स्केच सुद्धा समोर आलेले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या सगळ्या माहितीनुसार स्केच काढण्यात आलेत. यांचा तपास केला जातोय. अजून सुद्धा यांचा मागमूस नाहीये. नेमका इतका मोठा हल्ला करून हे सगळे क्रूर कर्मा गेले तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मुख्य म्हणजे हे लष्करी गणवेशात आले होते आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात वेदनादायक अशी घटना आत्ताच आपण पाहिली ती म्हणजेच जेव्हा इतर पर्यटकांकडे खरंच भारताचे सैनिक गेले त्यावेळी त्यांना धीर देताना त्यांना सांगण्यामध्ये इतका प्रयत्न करावा लागत होता की आम्ही दहशतवादी नाही आहोत, आम्ही खरंच भारतीय सैनिक आहोत. मन हे लावून टाकणारी ही दृश्य आहेत. खरं तर काश्मीरमध्ये हे नेहमीच होत असतं. जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा पोलिसांचाच आभास करून गेलं जातं, जेणेकरून तिथल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि तेच पुन्हा एकदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, ही 4 फोटो जे आहेत हेच ते दहशतवादी आहेत, या संदर्भातली काय अपडेट पुढची आहे? या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला आहे त्या दहशतवादी हल्ल्याचे हे 4 दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आलेले आहेत आणि हे 4 दहशतवाद्यांचे फोटो आपण साम टीव्हीवरती या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकतो. अगदी तिशीतल्या आतले हे सगळे तरुण आहेत आणि त्यांचे जे अंगावरचे जे कपडे आहेत, त्यांच्या हातामधलं जर वेपन्स पाहिलं तर AK-47 प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. त्याचबरोबर ते आर्मीचे जे ड्रेस कोड असतो त्याच्या स्वरूपाचे कपडे देखील त्यांनी परिधान केलेले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी ते हल्ला करण्यासाठी घुसले होते सुरुवातीला ते जवान असल्याचं भासत होतं, मात्र ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केला आणि तिथे दहशत माजवलेली आहे. 28 निरपराध भारतीयांचे जीव ह्या लोकांनी ह्या 4 दहशतवाद्यांनी घेतले. ह्या 4 दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आलेले आहे. मात्र हे फोटो समोर येत असताना दुसरीकडे भारतीय सुरक्षा यंत्रणा असेल ती देखील अलर्टवर गेलेले आहे. इतकेच नव्हे तर भारताचे जे तिन्ही दल आहेत, भूदल, वायुदल आणि नौदल, या तिन्ही दलांना अलर्ट दिलेला आहे. NIA ची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्याचबरोबर अजित डोवाल असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री यांची देखील बैठक झालेली आहे. स्वतः अमित शहा देखील ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या स्पॉटवर पोहोचलेला आहे. त्यामुळे आता भारत या 4ही दहशतवाद्यांना देखील कंठस्नान घालण्याच्या तयारीत असल्याचं देखील कळतंय. त्याचबरोबर काही स्केचेस देखील भारतीय जारी करण्यात आलेले आहे आणि शोध मोहीम जी आहे ती कसून सुरू आहे. इतकंच नव्हे तर या संपूर्ण जम्मू काश्मीरचा जो सेन्सिटिव्ह भाग आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये हेलिकॉप्टरचे असेल, भारतीय जवानांच्या गस्ती ज्या आहेत त्या वाढवलेल्या आहेत. तर ठिकठिकाणी पोलीस कुमक असतील स्थानिक, त्याचबरोबर आर्मीचे जवान यांची या ठिकाणी त्यांची नाकेबंदी जी आहे ती केलेली आहे. प्रत्येक गाड्यांची, प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात असल्याचं स्पष्ट होताना दिसून येत आहे. धन्यवाद विशाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. हेच ते 4 दहशतवादी आहेत. आपण त्यांची दृश्य सध्या पाहतोय. त्यांनी लष्करी पेहरावा केला होता आणि त्यानंतर त्यांनी इतका मोठा विश्वासघात आपल्या पर्यटकांचा केलेला आहे. 28 जणांना त्यांनी ठार केलेलं आहे. संभ्रम निर्माण करण्याची खरं तर ही जी कूटनीती आहे ती अतिशय वाईट आहे. तर हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना भारत सोडणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीच हा इशारा दिलेला आहे. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. ज्यांनी हा भ्याड हल्ला केलाय, 28 भारतीयांना ठार केलंय, त्या सगळ्यांना कुणालाच सोडणार नाही. भारत याचा करारा जवाब देणार, असंच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. बेड़ियां पे झुलते यार, तुम मौत की कसम जिंदगी है.
खरं तर कालपासूनच आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत। हल्ला झाल्याचं त्यांना कळताच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर थेट अमित शहा श्रीनगरमध्ये पोहोचले, परिस्थितीचा आढावा घेतला आणि आज सकाळी श्रीनगरमध्ये जे 28 जण ठार झालेत त्यांना श्रद्धांजली सुद्धा त्यांनी वाहिली। या ठिकाणी ज्या ठिकाणी हल्ला झालाय तिथे जाऊन त्यांनी पाहणी सुद्धा केली आहे, ती दृश्य सुद्धा आपण पाहतोय। शिवाय ज्या कुटुंबियांनी आपल्या आप्तेष्टांना, आपल्या जवळच्या लोकांना गमावलंय त्यांना सांत्वना सुद्धा त्यांनी दिली आहे। इतकंच नाही तर एक थेट इशाराच त्यांनी या सगळ्या हल्लेखोरांना, दहशतवाद्यांना दिलाय। हा जो भ्याड हल्ला ज्यांनी करून आणलाय त्यांना सोडलं जाणार नाही। भारत जशाच तसं उत्तर देणार असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलाय। तर या हल्ल्यासंदर्भात मोदींनी सुद्धा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे आणि ही मागणीच आता केली जाते खासदार सुप्रिया सुळेंकडून। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, सुप्रिया सुळेंनी एक मागणी केलेली आहे की या हल्ल्यासंदर्भात मोदींनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि मोदी सरकारनं आपली चूक मान्य करावी, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी। ही खूप दुर्दैवी, कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच आहे। याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट्स केली पाहिजेत, कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे। आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे। पहलगाम येथे झालेला दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। सरकारने ही चूक मान्य करावी आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत। संपूर्ण देश या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे। जे काही तिकडे पर्यटक आहेत त्यांना सुखरूप काढून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं यासाठी जे सहकार्य लागतं ते संपूर्ण सहकार्य जम्मू काश्मीर सरकार किंवा भारत सरकार करते आहे। परंतु अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मात्र ठोस पावलं सरकारनं उचलावं अशी आमची भूमिका आहे। हे हल्ला प्रकरण जे आहे त्या संदर्भातला एक फोटो सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि ज्याने संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जाते। पहलगाम हल्ल्यानंतर एका मृतदेहाशेजारी बसलेल्या तरुण नवविवाहितेचा हा फोटो आहे जो सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय। हातावरती मेहंदी, हातात चुडा असलेली ही नवविवाहिता पतीच्या मृतदेहाशेजारी हतबल होऊन अगदी शून्यात हरवलेल्या अवस्थेत बसलेली आहे। मन हेलावणारं हे दृश्य दहशतवाद्यांच्या क्रौर्याचीच एक कहाणी सांगते। क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। आपने आप बोले ना मुझे। पर थी, क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। आपने तर हा जो भ्याड हल्ला केला गेला याचा मास्टरमाइंड सुद्धा समोर आलेला आहे। या हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याचं समोर आलंय। सैफुल्ला खालिद असं त्याचं नाव आहे, ज्याला सैफुल्ला कसूरी नावानं सुद्धा ओळखलं जातं। हा सैफुल्ला लष्करे तैयबाचा उपप्रमुख आहे आणि तो भारताचा सगळ्यात मोठा शत्रू हाफिज सईदचा अतिशय जवळचा मानला जातो। भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचं नाव समोर आलेलं आहे। सैफुल्ला हा नेहमीच आलिशान गाड्यांमधून प्रवास करत असतो। तो आलिशान गाड्यांचा शौकीन आहे। लष्कराचे दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह त्याच्या संरक्षणासाठी तैनात असतात आणि तो पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना भडकावण्याचंही काम करत असतो। या सैफुल्ला संदर्भात जरा सविस्तर आपण पाहूया, म्हणजेच तो लष्करे तैयबाचा उपप्रमुख आहे। सैफुल्ला कसूरी नावानेही ओळखला जातो। तर खालिद आलिशान गाड्यांचा शौकीन आहे।
भारताचा सगळ्यात मोठा शत्रू जो आहे तो म्हणजेच हाफिज सईद याचा अगदी जवळचा आहे हा सैफुल्ला. लष्कराचे दहशतवादी त्याच्या संरक्षणासाठी तैनात असतात. तर या सैफुल्लाचे अत्यंत जहाल आणि भयंकर भाषणाचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेत. मोदींना उद्देशून या सैफुल्लानं थेट चॅलेंज स्वीकारतो असं म्हणत धमक्या दिल्यात. आता काश्मीरात गोळ्यांचा वर्षाव होईल, मुर्दे पडतील. दाव्यानं सांगतो की एका वर्षात काश्मीरचं चित्र पूर्णपणे बदललेलं असेल. काश्मीर आपलं असेल असंही तो म्हणालेला आहे. 2 फेब्रुवारी 2026ला काश्मीर आपलं असेल. त्याने तारीखही सांगितली आहे 2 फेब्रुवारी 2026 या तारखेला काश्मीर आपलं झालेलं दिसेल असं बोलतानाचा त्याचा एक व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे. पाहूयात. मोदी बंद अदालत के अंदर तूने ये किया, कागज तेरा था, जज तेरा था, मैदान मुजाहिद का है, जरा करके देख. इंशाअल्लाह गोलियों की बुछार से हम तुम्हारी गर्दनों को भी काटेंगे और शहादा की कुर्बानियों की लाज रखेंगे. 5वां साल है, जाओ तहकीक कर लो जाकर. मुझे क्या कश्मीर में अल्लाह ने क्या दिया, शहादा ने क्या दिया, जिहाद ने क्या दिया, हम गौर नहीं करते. जज्बात के अंदर आकर सिर्फ बातें करते हैं. 5वां साल है, अल्लाह की कसम ना एक कॉलोनी बना सके ना बात कर सके, बल्कि मोदी को जाकर कहा कश्मीर में हमारी जानों को खतरा है, जब तक ये खतरा खत्म नहीं होता हम वहां आबाद होने के लिए तैयार नहीं. क्यों भाइयों, कश्मीर बहुत जल्द इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह का कश्मीर बनने वाला है, बहुत जल्द बनने वाला है. मैं मिंबर रसूल पे बात कह रहा हूं, मैं अला वजह बसीरा ये बात अर्ज कर रहा हूं. बहुत जल्द आप देखेंगे इंशाअल्लाह कश्मीर ला इलाहा इल्लल्लाह की जागीर बनेगी. कश्मीर ला इलाहा इल्लल्लाह की जागीर बनेगी. मैं आपको अपने रब पर एतमाद करते हुए ये बात कहता हूं, जब 2 फरवरी 2026 आएगा, अगला साल आएगा, अगला रमजान आएगा, मेरे चकदरा के भाइयों, मालाकंड के साथियों, यकीन से कहता हूं 1 साल बाद आपको कश्मीर में भी नक्शे धारे बदले हुए नजर आएंगे. अल्लाह तबारक तआला हमें अपना मुजाहिदाना, सिपाहियाना, बेबाकाना किरदार अदा करने की तौफीक अता फरमाए और खड़े होने की तौफीक अता फरमाए. तर आता पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्री अजित पवारही सक्रिय झालेत. पुण्यातील पर्यटकांची अजित पवारांनी माहिती घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे सध्या काश्मीरमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून फोनवरून अजित पवारांनी संपूर्ण माहिती मागवली आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांचा अजित पवारांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी आता अजित पवार पुण्याचे पालकमंत्री ॲक्शन मोडवरती आले. माहिती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आपलं विमान आम्ही मोडलेलं पण माझं पूर्ण झालंय आणि ह्यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय. तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय. तर तुम्ही घाबरू नका. आता बरेच आपले पर्यटक तिथं अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमानं सोडून काही विमानं उस्मानाबाद, धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय. त्यांना हैदराबादवरून सोयीचं आहे. बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करतो. हो दादा हो.